मॉर्निंग सर्वांना। आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझ्या इकडे चपाती बनवणं चालू आहे आणि दररोज भाजी काय बनवावी हाच प्रश्न पडतो आणि शौर्यला कसं भेंडी आणि मेथी दररोज खाऊन कंटाळा आलेला आहे, म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळी भाजी बनवावी, म्हणून मी त्याच्यासाठी ना आज बेसनची पोळी बनवते। बेसन पीठ घेतलं आणि मीठ घेतलं, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडीशी हळद घेतली आणि थोडंसं ना ओवा टाकायचा। ओव्याचा फ्लेवर ना खूप छान उतरतो बरं का बेसनच्या पोळीमध्ये, आणि जेणेकरून लहान मुलं आवडीने खातील। आणि मिक्सरच्या साहाय्याने थोडं असं पाणी टाकून ना फेटून चांगलं मिक्सरच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आणि तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झाले की नाही मग आपण पीठ टाकायचं, मग खूप छान असं उरतला जातो बेसनची पोळी। आणि तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतल्यानंतर पीठ घालायचं आणि पीठ घातल्यानंतर ना उलटण्याच्या साहाय्याने असं सगळीकडे पसरून घ्यायचं आणि एक 3-4 मिनिटांनी असं वाफलू द्यायचं आणि छान असं बेसनची पोळी आपली तयार आहे। आणि मी बनवलेली बेसनची पोळी कशी झालेली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि आता मी बेसनची पोळी एका प्लेटमध्ये काढून घेते। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय।